सो लेट स्टार्ट. बांगलादेश क्रिकेट बोर्ड, सलमान अली आगा, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या दोघांकडून एक एक न्यूज येऊ राहिली सध्याच्या कंडिशनमध्ये. एक तिसरी न्यूज आहे तिलक वर्माची. तिलक वर्मा इंजुअर्ड झाला. तर एक एक करून तिन्ही याच्यावर बोलू आपण, ठीक आहे. तर पहिली न्यूज आहे बांगलादेश क्रिकेट बोर्डची. तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जय शाहकडून ट्रॉफी एक्सेप्ट नाही करू T20 वर्ल्ड कपची. सलमान अली आगाचं म्हणणं आहे की मी सलमान अली आगा जयशाहकडून ट्रॉफी एक्सेप्ट नाही करणार T20 वर्ल्ड कपची. मला समजतच नाही हे सिरीजमध्ये ICC इव्हेंटमध्ये फरक काऊन नाही, म्हणजे फरक काऊन नाही वाटत नाही. कसं सिरीजच्या ट्रॉफ्या जिथनं ठीक आहे ते तुमच्या लायकीच्या हिशोबानं आहे, पण आय सी सी म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, एक गरीब माणूस का आता कसं उदाहरण द्या आता या गोष्टीला. सायकलवर चालणारा माणूस म्हणून राहिला मला विमानचा कलर नाही आवडला म्हणून मी घेणार नाही विमान. काय गोष्ट आहे म्हणू शकतो आता आपण, म्हणजे घर में नहीं दाणे अम्मा चली पकाने, अशा काही गोष्टी पुऱ्या राहत आहे या. तर तुम्हाला जे वाटेल ते करा, उखाडून घ्या तुम्हाला का उखाडायचं असेल तर. आणि दुसरी गोष्ट अशी की हे तर म्हणजे ICCनं सरळ सरळ म्हणून घेतलं BCC आपल्या जय शाहनं की बेटा तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्हाला इंडिया खेळायला लागेल, नाही खेळायचं असेल तुम्ही भाड जाऊ. बिलकुल जाऊ शकता तुम्ही नाही खेळू शकत, तुमचा काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला, तुम्ही नका खेळू, इट्स ओके. तर मग आता ते कोण आहे ते बांगलादेशवाले सगळेजण ते म्हणून राहिले आता की बा आम्ही बॉयकॉट करतो. मग आता करा मग ते म्हणतात आम्ही ICC वर्ल्ड कपही बॉयकॉट करतो, आम्ही IPL ही बॉयकॉट करतो, आमचा एकही प्लेयर तिकडे जाणार नाही IPL खेळायला. ठीक आहे, अच्छा तुम्ही येणार नाही, अच्छा. तो मुस्तफिजुर रहमान म्हणून राहिला की बा मला जर आता डबल कोण 20 करोडमध्ये घेतलं IPL मध्ये, तरी मला कोण 20 करोड रुपये ऑफर केली IPL करोड म्हणजे IPL मध्ये, तरी मी खेळणार नाही आता IPL. किती 20 करोड रुपीज. 20 करोड रुपीजमध्ये एक ट्रॅव्हिस हेड येते, एक पॅट कमिन्स येते, एक क्लासेन येते, एक निकोलस पुरन येते, अजून कोण कोण आहे या रेंजच्या प्राईसची. तर असे बंद येतात सगळे, ठीक आहे. तर तू स्वतःला काय समजू राहिला मला तू एवढं सांगून दे. काय यार, म्हणजे किती किती असे असं वाटते की यार यांच्यापेक्षा मोठा प्लेअर तर पैदाच नाही झाला असे दाखवतात ते स्वतःला. खराब सवय आहे या बांगलादेशची, पाकिस्तानची लय खराब सवय आहे. याच्यापेक्षा खराब सवय काय असणार आता. काय करू शकता आपण मला तुम्ही गोष्ट सांगून द्या. खरं म्हणजे हे वय झालं यांचं बिचाऱ्यांचं, आता काय करू मग काय करणार आता मला तुम्ही हे सांगून द्या. हे लोक असे आहे की म्हणजे किती तारीफ करू मी यांची, किती तारीफ करू. माझ्याकडे तारीफ करायचे शब्द नाही आहे. सलमान अली आगा म्हणून राहिला की मी जयशाहकडून ट्रॉफी एक्सेप्ट नाही करणार. अरे दादा ते बांगलादेश आणि झिम्बाब्वे सोबतची सिरीज नाही आहे जिची ट्रॉफी तुम्ही एक्सेप्ट नाही करणार. तर लय टीम आहे. कसं आहे आपली कंडिशन एवढी खराब आहे की आपली फाटो USAच्या येणं राहिली, म्हणजे इंडियात आहेच तो तर काही विषय नाही, तर आम्ही तर मारूनच जाऊ तुमची. पण तर USA वाले ते टपेला मागच्या वर्षीपासून. काय म्हणणं आहे याच्यावर. सध्या USA वाले टपेला तुमच्यावर, तर तुम्ही पाहून घ्या. जर USAनं तर टपकवलं तुम्हाला एखाद्यानं आणि दुसऱ्या कोणत्या टीमनं आणखीन पकडून घेतलं तर मग काय म्हणणं आहे तुमचं. आणि बांगलादेश तर यार ते तर लेजेंडरी टीम यार एकदम, म्हणजे त्याच्यावर मोठी टीम तर पैदाही नाही झाली आहे ना, असंच म्हणणं आहे तुमचं. आता हेच म्हणला का ना दादा, याच्यासमोर काय म्हणू शकता तुम्ही मला सांगून द्या. याच्यासमोर काही शब्द राहिले म्हणण्यासारखे की बा नाही बा बांगलादेश ग्रेट लिजंड टीम, एकदम एकदम खुंखार खतरनाक टीम की त्याच्यासमोर कोणी टिकू नाही शकत, कोणी टिकूही नाही राहिलं बावा, अशी कशी टीम बनली बा, एवढी कशी खतरनाक टीम बनली. काय लोक आहे यार.
समजत नाही माणसाचं की कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय. खराब काम आहे भाई, खराब काम आहे. लोकांना असे भाव चढू राहिले की त्याची लिमिट नाही. भाव एवढे डेंजर चढतात की बा काय बोला माणसानं, म्हणजे समोरचा माणूसच धक्क्यात बसून जाईल की हा का विषय झाला यार, थोडं तर धक्क्यात मी बसलो, हे काय झालं. सलमान अली आगा म्हणून राहिला की मला ट्रॉफी नाही पाहिजे कोणाकडून, जयशाकडून. हो पोचतं सही पहिले तिथपर्यंत यार. सुपर 8वर यायचे वांदे आपले, तुम्ही फायनलची ट्रॉफीची गोष्टी करू राहिले. बांगलादेश तर बापरे बाप, ते म्हणते आम्ही IPL बॅन करन, आम्ही हे बॅन करन, ते बॅन करन, असं तसं हे ते वांग्याची भाजी फुटाणे. मॅटर नाही करत. तुम्हाला खेळायचं असेल खेळा, नाही खेळायचं असेल खेळा. बोलायला का लायक या बाबाची मी बोलत नाही, कारण की माहिती आहे का ते जरा पाहिजे. अनेक एक गोष्ट सांगून देतो जरा अशी. तिसरी गोष्ट अशी होती आपली की तिलक वर्मा इंजर्ड झाला. खरंच झाला इंजर्ड, हे असे मजाची गोष्ट नाही आहे भाई. तो खरा इंजर्ड झाला आणि तो कधी रिकवर होणार त्याच्यावर पण खूप काही हे होऊ शकते, डिपेंड राहू शकते. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याला रेस्ट सांगितला काही वीकचा, तर त्याची जागा कोण घेणार. तुम्हाला आता एक गोष्ट सांगू, जर टीममध्ये खेळायचं असन तर ईशान किशन नंबर 3वर चिपकून दे. तो बर्बाद करून टाकून, तोही तसा खिलाडी आहे, तो टिकून नाही खेळणार आहे तो. आणि एक गोष्ट म्हणजे आणखीन की हा काय नाव आहे, एक आपला खिलाडी आहे, आपला नाही आहे ॲक्च्युली, पण असा मस्त खिलाडी आहे एक, शाण एक नंबरचा. एक मिनटं मी भिंदुली आलो. अच्छा 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 अच्छा. तर तिलक वर्मा तर येऊन जाईन तो वापस, की एवढं काही टेन्शनचं काम नाही आहे, येऊन जाते. पण तोपर्यंत काही सांगून नाही का होते काय नाही, समोरचा पण सांगू नाही शकत नव्हतं. याच्यावर मी पूर्ण डिटेल मी रात्री बोलणार. सध्या एक गोष्ट सांगून देतो मी, बाबर आझम 11 बॉल 8 रन 0 चौके 0 छक्के 73चा स्ट्राईक रेट सध्या खेळून सध्या जस्ट नाव. आणि पॉवर प्लेमध्ये खेळून राहिले. 11 बॉलवर 8 रन, 11 बॉलवर 8 रन पॉवर प्लेवर खेळून राहिले ते, पॉवर प्लेवर. त्याच्या पहिलीची मॅच 7 बॉल 2 रन. यार किंग लेजंड. याला आणा तुम्ही IPL मध्ये, सॉरी याला आणा तुम्ही वर्ल्ड कपमध्ये. नाही मजा नाही, खरंच म्हणून राहिलो, याला आणा तुम्ही वर्ल्ड कपमध्ये. मग भाई तुमची जिथे चान्स बनन. ॲक्च्युली मला वेगळं बोलायचं आहे, पण नाही जी काही चान्स बनन तुमचे, काही विषय नाही असा काही. जिंकून जाता तुम्ही काही वर्ल्ड कप. बांगलादेशवाले जिंकून जातील वर्ल्ड कप, आणि काय नाव आहे ते पाकिस्तानवाले जिंकून जातील स्वप्नात. फक्त अलाराम वाजला नाही पाहिजे सकाळी लवकर, बस मग जिंकून गेले ते वर्ल्ड कप. मग तुम्हाला कोणापासून ट्रॉफी घ्यायची आहे स्वप्नात, ते तुम्ही डिसाईड करून घेता स्वप्नात. स्वप्न म्हणजे ड्रीम. तर अशी गोष्ट आहे यांची. ही फालतू लोक काय माहीत काय कोणत्या झोपीत राहतात बिचारे, काय काय म्हणजे काय काय करत राहतात ते. ह्या लोकांना काय म्हणजे मी पाहून विचार करू राहिलो की यार यांच्यावर हसा बोला की काय करा यांच्यावर अजून, असा मला प्रश्न पडला. असे तर 72 लोक आहे, 72. नुसतं विजूर रहमान तर स्वतःला मीच टाका समजू राहिला यार. बरं स्टाक एक नाही आहे. पॅट कमिन्सला 20 करोडमध्ये घेतलं होतं. आणखीन कोण आहे तो, ट्रॅव्हिस हेड, त्याला 20 करोडमध्ये घेतलं होतं. तर ते प्लेयर आहे भाई त्या कॅलिबरचे, त्यांनी घेतलं तेवढ्या याच्यात. रिषभ पण 27मध्ये गेला. ते आहे तो एक्स फॅक्टर. श्रेयस अय्यर 26 करोड. हा म्हणते 20 करोड घेतले तर दिले तर मी डबल खेळणार नाही IPL. हा भाई 20 करोड बोलायला बोल समजते तुला, जरा काही 9 करोडची अंगार लागली, तेच तर सण नाही उरायली. 20 करोडच्या गोष्टी करू राहिले का हो तुम्ही. खराब काम आहे, 72 कामा. आणि ते आणखीन अपडेटचं पाहतो मी काय येतो काय नाही. तो आणखीन एक व्हिडिओ काढा मी याच्यावरच, तोही टाका हाय टाका. तो चलो बाय बाय.